नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे उपवासाचे मेदू वडे. तर हे मेदू वडे कसे बनवायचे हे आपण आज बघणार आहोत. इथे आपण 1 कप पाणी घेतलं आहे. यात 1 टीस्पून मीठ घालायचं आणि पाणी गरम झाल्यानंतर यात आपण अर्धी वाटी भगर घालणार आहोत. तर भगर आपण धुवून घेतली आहे आणि ही आपण अर्धी वाटी इथे यात घातली आहे आणि ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर ही भगर शिजण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिट लागतात. तर इथे ही भगर आपली छान शिजलेली आहे आणि ही आपल्याला थंड होऊ द्यायची आहे. ही थंड झाल्यानंतर यात आपडलेले 2 बटाटे किसून घालणार आहोत. तर याच्या आधीही मी भरपूर उपवासाच्या रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. यातल्या काही रेसिपीजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आपण चवीप्रमाणे मीठ घातलं, कढीपत्त्याचे पानं, हिरवी मिरची बारीक कापून 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 2 ते 3 टेबलस्पून दाण्याचा कूट आपण इथे यात घातलेला आहे आणि याचा डो बनवून घेतला आहे आणि याचे आपल्याला हे वडे बनवायचे आहेत. तर असे आपण हे वडे बनवून घेणार आहोत आणि हे वडे तयार झाल्यानंतर आपल्याला हे डीप फ्राय करायचे आहेत. तर अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर असेच आपण हे सगळे वडे बनवून घेणार आहोत. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे, खूप काही लागत नाही आणि चवीला पण खूप छान होतात. तर नक्की करून बघा. इथे आपण पॅनमध्ये तेल घेतलं आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे आणि यात आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर शेंगदाण्याच्या तेलामध्ये आपण हे डीप फ्राय करून घेत आहोत. तयार झाल्यानंतर आपण हे दह्याला फोडणी घालून त्याच्याबरोबर किंवा शेंगदाणे खोबरं याची चटणी बनवून त्याच्याबरोबर सर्व करू शकतो. तर इथे आपले हे मेदू वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तर इथे आपले हे मेदू वडे तयार झालेले आहेत आणि आपण दह्याला फोडणी घालून त्याच्याबरोबर हे सर्व केलेले आहेत. तर नक्की करून बघा.